हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग डे 7मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज ठरवलं होतं की पाणीपुरीचा बेत करावा, कारण बाहेरची पाणीपुरी खाऊन सगळ्यांना त्रास होतो आणि पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे खाऊ शकत नाही. सो इथे पाणीपुरीसाठी मी वाटाणे शिजत ठेवलेले आहेत. पाणीपुरीचा एक प्रकारचा मसाला असतो, तो मसाला टाकून जर पाणीपुरी बनवलीत ना तर तुमची पाणीपुरी कधीही फेल जाणार, तुम्ही बाहेरची पाणीपुरी विसरून जाणार आहे. तर इथे रगड्याचा जो मसाला बनवण्यासाठी मी पदार्थ वापरले ते सांगते. थोडीशी 4-5 मिरच्या घ्या, तिखट तुम्हाला जेवढं टॉलरन्स आहे तेवढा. त्याच्यामध्ये 2 टोमॅटो, कोथिंबीर, जिरं आणि तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाका, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ. हे मिश्रण चांगलं वाटून घ्या. आता तुम्ही बघत असाल माझे वाटाणे खूप छान आणि मऊसूर शिजलेले आहेत. बरं, याच्यामध्ये ना मी बटाटा अजिबात ॲड केलेला नाही आहे, हा विदाऊट बटाटा आहे. इथे टोपामध्ये मी तेल तापत ठेवलेलं आहे. त्या तापलेल्या तेलामध्ये मी वाटलेलं मिश्रण टाकलेलं आहे. आता त्याला एक उत्तम असा कलर आलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे, जेणेकरून ह्याचा रंग अजून उठून दिसावा. त्यामुळे बघतच असाल किती छान दिसते. आता याच्यामध्ये मी शिजवलेले वाटाणे टाकून ते चांगले एकजीव करणार आहे. आणि गाईस, ट्रस्ट मी, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही रगडा बनवाल ना, तुम्ही बाहेरचा रगडासुद्धा विसरून जाणार आहेत. तुम्ही बाहेरची पाणीपुरी कधी खाणारच नाही, कारण जर तुम्ही घरी इतकी उत्तम पाणीपुरी बनवत असाल तर बाहेरच्या पाणीपुरीला विसरूनच जाल. सो हा पाणीपुरीची रेसिपी एकदा बनवून मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे आणि रगडा कसा वाटला. ही माझी 4थी वेळ आहे घरगुती पाणीपुरी खायची आणि सगळ्यांनाच ती खूप आवडते. स्पेशली माझ्या कलीग लोकांना, फॅमिलीला तर खूप आवडते. तर तुम्हीसुद्धा बनवा आणि मला सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन रेसिपी घेऊन. आणि तुमचा जो प्रतिसाद मिळेल त्याच्यासाठी खूप खूप थँक्यू. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.